आता रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी लवकर या. माहिती नाही मला रडायला का झालं. बाप्पा माझा गेला तर समर्थ कृपेने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हे निर्माल्य गणपती उत्सवामध्ये जे काही निर्माल्य जमा होतं ते निर्माल्य गोळा केलं जातं. नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून हे निर्माल्य गोळा करून ते खत बनवून एखादा खड्डा करून त्या ठिकाणी ते झाडांसाठी ते उपयोगाला येतं. बरं. आई इथे लागली आहे आपल्या तयारीला. तर काय बनवत आई? गुलाबजामुन. बरं. पोळी पण बनवायची आहे. तर खरं तर पुरणपोळी बनवणार आहेत ना पुरणपोळी. हां, तर मोदक बनवतात पण आज वेळ नाही ना त्यासाठी पण एवढं. तर इथे सुद्धा बघता येतं आपण इथे भाजी कापून घेतो. ही जी भाजी असते ती आपल्या भातावरती टाकतात ना. याचं दही भात त्याचा एक नैवेद्य असतो त्याच्यावर टाकतात. तर ही फक्त ही जी भाजी आहे ना ही माठाची भाजी आहे ना. ही असते माठाची भाजी आहे. मुंबईला चवळी म्हणतात ना. आणि भेंडीची भाजी लागते ना त्याच्यामध्ये. तर दोन्ही मिक्स करतात भाजी की तांदूळ घालतात. हां हां, म्हणजे ते देवाचे तांदूळ असतात त्याने. बरं. आणि मग हे पुढे कशा प्रकारे करतात ते व्हिडिओमध्ये पहा. आणि आपल्या बाप्पाचं आज आपलं विसर्जन आहे. तर विसर्जन कशा पद्धतीने होतो, पारंपरिकरित्या होतो की कसं होते. खरं तर आपल्या गावामध्ये दुःखद घटना घडली आहे 2 दिवसापासून. पण बघूया आता कशा प्रकारे आपल्या जो पारंपरिक पद्धतीने आपल्या गणपती बाप्पाचं विसर्जन होतं की शांतता पद्धतीने होतं आहे ते आपल्याला संध्याकाळीच कळेल. तर संध्याकाळी आपण 5 ते 6 वाजता आपण गणपती विसर्जनासाठी काढतो ना. तर हां, तर 6 वाजेपर्यंत आपण गणपती विसर्जनासाठी काढतो. त्याच्या आरती वगैरे होतं. तर बघूया आपण आपल्या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काही आरती वगैरे दाखवू पण शेवटची आरती नक्की दाखवू. थोडीफार काय पण दाखवू. पण लेट सी. चला बघूया. मित्रांनो बघताय हे आपला नैवेद्य आहे. याच्यामध्ये आपलं दही भात आहे. काय काय असतं याच्यामध्ये का? दही भात भाजी आणि कसली भाजी असते ती? माठाची भाजी. आणि पुरणपोळी असतं ना. आपण देवाला बाप्पाला विसर्जनच्या निवेद दाखवतो ना. बघता मित्रांनो आपल्याला आपल्या कोकणामध्ये ना अशा प्रकारचे आपल्याला निवेद दाखवतो. चंद्रभागे माझे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढच्या वर्षी. पुढल्या वर्षी 12 दिवस लवकर आहे गणपती. 12 किती 12 दिवस गणपती लवकर आहे. तुम्ही बोलूच नका. पुढल्या वर्षी आता रे गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी लवकर या. तर मित्रांनो आता फायनली आपला जो गणपती बाप्पा ते बाहेर आता विसर्जनासाठी बाहेर आणलेला आहे. म्हणजे आपण बाहेर ठेवतो आपल्या वटणामध्ये ठेवतो. कारण की जिथे आपले जे काही नातेवाईक किंवा गावातले माणसं आहेत ते येऊन शेवटचं दर्शन घेतात. त्यानंतर अजून बाकीचे जे गणपती आहेत ते सुद्धा बाहेर काढलेले आहेत. तर बघूया जाऊया आपण कशा प्रकारे बाहेर करतात कशा प्रकारे ते पूजा वगैरे करतात ते या बघूया. तर इथे बघता मित्रांनो गणपती वगैरे असे बाहेर काढून झालेले आहे. वहिनी पण इथे तयार झाले आहेत. आणि इथे गणपती असं बाहेर काढून ठेवतात कारण की ते जे आपले गावातले लोक किंवा काही नातेवाईक इथे शेवटचं दर्शन घेतात. आणि अजून पण काही आपले म्हणजे आपल्या आईमध्येच तुम्हाला प्रॉपर दाखवतो आहे की कशा प्रकारे ते गणपती वगैरे काढतात ते. आला काय गणपती? बोला गणपती बाप्पा. बघता येतं गणपती सुद्धा निघालेलं आहे.
तर त्यासाठी आधी आहे ना आपली गादी हलवावी लागते त्यानंतर मग हो काढला आमचा हो हो बाबा येत नाही खाली विसर्जनला हा येत नाही का खाली हा या चला लवकर गणपती बाप्पा मंगल मूर्ती मलाच नाही दिसत वरती काय चाललंय गणपती बाप्पा मंगल मूर्ती 1 2 3 4 गणपतीचा जयजयकार 1 2 3 4 गणपतीचा जयजयकार गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय उंदीर मामा की जय गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की पुढच्या वर्षी गणपती गेले चैन पडे ना गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती समुद्राची लाट देवा पाहते तुमची वाट आशाच्या याद रात देव निघाले आता मनात तुमचा देवा मी सदा सुखी देवा
बोरड गणपती बाप्पा मोरया. मला ठेवा व्हिडिओ मध्ये. वेडिंगला ठेवतो तुला दाब. गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी लवकर या. गणपती गेले चैन पडेला आम्हाला. आता आम्ही धावत चालले. धावत 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 जा. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर मित्रांनो बघताय ते फायनली आता आपलं विसर्जन झालेलं आहे बाप्पाचं. आणि आता जेव्हा जाताना आहे ना आपण जे काही एक गाणं बोलतो तर ते कोणतं गाणं आहे ते सुद्धा बघूया. आणि ते अजूनपर्यंत काही आपले गणपती बाप्पाचे विसर्जन बाकी आहेत तर ते सुद्धा आपण बघूया कशा प्रकारे. इथे आरतीसुद्धा होतात आणि काय काय जणांचे बाकी आहेत असे. ना हो मग पुन्हा उडीच टाकली. म्हटलं हा मिस नाही करणार मी. तर इथं काही गौरी आहे जी आपली विसर्जन झाली, जे आपण जे आगमन जे बघितलं आहे गौरीचं तोच आता विसर्जन झालेलं आहे. तर अजून अशाच भरपूर असे गौरी वगैरे आहेत आपल्या गावात, पण त्यांच्या आज सुद्धा विसर्जन झालं. तर आपले जे तुम्हाला गाणी ऐकवतं जे विसर्जनाचं जे गाणी बोलतात ना कशा प्रकारे बोलतात ते या बघूया. आला 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 गणपती बाप्पा मोरया मूर्ती मोरया 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 मोरया. पाय गागुऱ्या हाती घे विणा, पाय गागुऱ्या हाती घे विणा, पाय गागुऱ्या हाती घे विणा. नाचत पंढरी जाऊया मुकान विठ्ठल गाऊया, नाचत पंढरी गाऊया मुकान विठ्ठल गाऊया, नाचत पंढरी गाऊया मुकान. तर मित्रांनो बघताय कशा प्रकारे आपल्या इथे गाणं जे बोललं जातं जेव्हा आपलं विसर्जन होतं. तर अशाच पारंपरिक पद्धतीने आपण जे आहे आपलं गणपती बाप्पाचं आगमन विसर्जन करतो आणि आगमनसुद्धा करतो. समर्थ कृपेने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने हे निर्माल्य गणपती उत्सवामध्ये जे काही निर्माल्य जमा होतं ते निर्माल्य गोळा केलं जातं. नदीचं पाणी प्रदूषित होऊ नये म्हणून हे निर्माल्य गोळा करून ते खत बनवून एखादा खड्डा करून त्या ठिकाणी ते झाडांसाठी ते उपयोगाला येतं. बरं झाडा लावतं ते आणि प्लास्टिक बाजूला काढून ते बाजूला जाळून वगैरे टाकलं जातं. बरं खूप खूप छान आयडिया आहे अशा प्रकारे. तर जय सद्गुरू. तर बघता मित्रांनो खूप छान अशी आपल्याला एक माहितीसुद्धा दिलेली आहे. आणि एक आपल्या जे म्हणजे आपल्यामुळे जे काही असं प्रदूषणाला हमी पोचते ते जी आहे त्यासाठी एक संदेशसुद्धा आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही जास्तीत जास्त जे कचरा कुंडीत वगैरे टाका, इकडे इकडे टाकू नका. तर एक माझ्या प्रमाणे तुम्हाला सांगते, पण ठीक आहे बघूया अजून पुढे पुढे काय असं होतं ते. तर हे बघतात आपल्या इथे रात्रीची वेळ झालेली आहे आणि काय अजूनपर्यंत काही गणपती येत आहेत नाचत खरं तर काही काही गणपती असं पाऊस असल्यामुळे उशिराने आलेत, पण आता काही काही गणपती येत आहेत ते वाजत गाजत आणतात. ते बघूया कशा प्रकारे आणतात ते. खूप छान अशा प्रकारे अजून मग काही असे मागे तिथे गणपती आहेत. ते पाऊस असल्यामुळे ना मित्रांनो ते गणपती आपल्या टेम्पोवर येतात कारण की सुरक्षितरित्या आपले विसर्जन झाले पाहिजे. आणि पुढे सुद्धा आता बघताय तुम्ही आता भजन वगैरे चाललं आहे. तर इथे पारंपरिक पद्धतीने ना आपले इथे भजनसुद्धा वाजत गाजत नेत आहेत. पावसाची चिंता नाही करता काय बोला 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 बोला.
कमीच होता रे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपले गणपती बाप्पा विसर्जन झालेलं आहे. 5 दिवस तर खूप मजा आली, पण आता जाताना तर खूप वाईट वाटतंय. खूप चांगल्या पद्धतीने आपलं विसर्जन झालेलं आहे. आणि आता जस्ट आता घरी आलेलं आहे. आई पप्पा पुढे गेले, मी काही थोडे शॉर्ट्स घ्यायचे होते त्यामुळे मला मागे राहिलेलो. तर आता आपण घरी पोचलेलो आहे. आता आपल्या इथे बघा, तर आता आपल्या इथं आरतीला सुरुवात करूया. आरतीला सुरुवात करायची ना, तर जस्ट आता घरी आलेलं आहे. तर आरतीला सुरुवात करूया. चला आता लगेच ना, या रे पोराने आरतीला लगेच. मोरया अधुकर्ता वार्ता विघ्नाची, पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उर्सेंदुराची, घंटी शोके माळ मुक्ता फळाची, जय देव जय मंगलमूर्ती, ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव. आता गणपती विसर्जन झाल्याच्यानंतर प्रत्येक जण आपल्या घरातून अशी गणपती बाप्पाची जी प्रसाद असते ती त्यांना फळं वगैरे देतात. तर असं येतात आणि प्रत्येकाच्या घरात म्हणजे ज्याच्या आज बाप्पाचं विसर्जन झालं ना, तर ते असे प्रसाद येतात सर्वांना. गणपती बाप्पा. तर अशा प्रकारे प्रत्येकांना आपले प्रसादी देतात. तर फळांची प्रसादी असते. तर अजून हे तर हा पहिलाच दादा आहे, अजून पण भरपूर असे लहान लहान पोरं आहेत, मोठी माणसं येतील. तर आम्ही तर खरं तर कधी कधी असं करतो ना की आपण पुन्हा डिश पुन्हा प्लेटच ठेवतो आपल्यासमोर आणि ते प्रसाद परत लुटतो आम्ही. जे आवडीचे पाहिजे ते सुद्धा आम्ही बघता मित्रांनो काय काय प्रसाद फळं आहेत तेच आपण घेतो. आणि त्याला म्हणतो बाहेर. आतमध्ये कोण नाही, एवढंच आहे. चला बोल गणपती बाप्पा. लय वाईट वाटतं का? रडला मी तर रडलो मगाच्या आरती करताना. हा मगाच्या आरती करताना रडलो. का माहिती नाही, माझं डोलत पाणी निघून आलं. का पण असं? देवबापा माहिती नाही, देवबापाच्या काय मनामध्ये विचारते, मला रडायलाच आला. आरती करता करता मला रडायला आला. पण पाणी एवढं 5 दिवस एवढी सेवा केली ना ग, मग ते आपल्याला रडायला येणारच ना ग एवढं. मला ना एवढं बघ ना आता, नाही आता बघ ना गणपती बाप्पा आले तेव्हा किती एकदम घर भरलेलं वाटत होतं ना. माहिती नाही, मला नाही आता बघ ना कसं किती शांत म्हणजे असं झालं मला बघ. त्याचं हे वाटलं, एकदम भारी वाटलं मला. खाली खाली झालं एकदम असं. मी ते मग आरती करताना अशी एकदम माझा डोलं पाण्याने भरला. आरती करता करताच मी रडायला लागली. माहिती नाही मला रडायला का झालं. बाप्पा माझा गेला तर. मी कधीच नाही कष्टी होईत, पण या वर्षी माहिती नाही मला कष्टी झालं नाही. त्याच्या मनात इच्छा असली चांगला करायचा तर करेल. मला रडायलाच ते आज शपथ रे शपथ. कर मन हलकं कर, मन हलकं कर. काय काय नाटकं कर. अरे मन हलकं करू. काय माहिती मला नाही, कधीच नाही मी अशी हे झालं, पण ह्या वर्षी माहिती नाही मला. एकदम भारी वाटलं मला यावर्षी. चला आता झाला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. मंदिर मामाची. तर मित्रांनो पाहिलं आता आपल्या बाप्पाचं आगमन विसर्जन जे आहे खूप चांगल्या पद्धतीने झालं आहे. आणि आपली आता घरी आल्याच्यानंतर आपली आरती सुद्धा झालेली आहे. आरतीच्या नंतर आपली जी गावातली जी परंपरा असते, आपल्या जी कोकणाची परंपरा असते
आपल्या घरी जे गणपती बाप्पासाठी जे फळं वगैरे असतात ना, तर ते प्रसादी करून आपलं पुन्हा संपूर्ण गावामध्ये वाटायचे. संपूर्ण नाही तर जेवढं जोपर्यंत आपल्याकडे आहे ते प्रसादी वाटायचे असतात. ती आता युवराज इथे प्रसादी कापायला घेतं. प्रसादी म्हणजे आपल्या जे इथे फळं असतात तर ती कापायला घेतं. तर युवराज आणि पप्पा घेतात. विशेष तू पण कापतोय? विशेष नाही येत, काय हरकत नाही. तर इथं पप्पा आणि युवराज घेतो कापायला बघताय. मग नंतर वाटायचं असेल ना सगळीकडे, हा का? आणि वाटायचं असेल तर सगळीकडे काय बोलशील? असं बोलायचं असतं. हा तर मित्रांनो खरंच खूप असं वाईट वाटतं. बघता ना किती असं गणपती बाप्पा आल्याच्यानंतर बघताय किती असं मकर पुन्हा भरलं वाटतं, घर पुन्हा भरवलं वाटायचं. पण आता नसल्यामुळे बघ किती एकदम शांतता वाटते आणि एकदम खाली खाली असं वाटतं. पण काही हरकत नाही, आता पुढच्या वर्षी बाप्पा नक्कीच येतील आपल्या घरी. हे लवकरात लवकर येतील, पण आपल्या स्वतःच्या घरी हक्काच्या घरी येतील एवढीच आशा बघतो. बाप्पाची थोडी कृपा असू दे. बोला गणपती बाप्पा मोरया. कारण आता आपली सर्वांची प्रसादी खाऊन झाली, आता आपली प्रसादी बाकी आहे. आणि त्यातली थोडीशी जी असते ती आधी गणपती बाप्पाच्या पाट्याच्या इथं थोडंसं नैवेद्य दाखवायचं असतं, त्यानंतर सर्वांना द्यायचं असतं. तर विनीत जे ठेवतं फक्त थोडीशी प्रसाद ठेवलं आहे, पण खरं तर पाठ एकदम खाली खाली वाटतं आज. काय हरकत नाही, प्रत्येकाला द्या. आणि काय बोलणार? हां सगळ्या. तर मित्रांनो फायनली आता आपले प्रसाद वगैरे वाटून झालेली आहे. तर बघितलं असेल ऋषभने कशा प्रकारे प्रसाद वाटली आहे. ऋषभ मजा आली का? त्याला फर्स्ट टाइम होता प्रसाद वाटायचा, मजा आली का? तू सगळ्यांना कसं बोलला? कसं तू प्रसाद वाटले सगळ्यांना? तू काय बोलला सगळ्यांना प्रसाद वाटताना? असं बोलला? सगळ्यांनी घेतला प्रसाद? खूप मजा आली तुला? वरती पण आपल्या वरच्या घरात वगैरे देऊन येतात राहिले ना. आपलं ते दीदीचं घर माहिती आहे ना, स्वप्ना दीदीचं घर, तिकडं सगळ्यांना देऊन ये घरी. जा थोडं थोडं. हां आणि सांभाळून जा, चप्पल घालून जा, चिकट चिकट आहे. तर मित्रांनो इथे बघताय हे इथे तर प्रसाद वाटायचे सोडून ते प्रसाद काढते ठेवली. प्रसाद वाटायचे इथे बघताय ते आता पुरणपोळी ते ताव मारतायत. खरं तर आपल्याला आईने प्रसादासाठी बनवले नाही पुरणपोळी, अजून आपल्या खाण्यासाठी पुरणपोळी बनवते आई. प्रसादाचीच आहे. खातो आपण नंतर. तर आई इथे पुरणपोळी बनवते आज. एकदम मकर खाली खाली वाटत ना एकदम आई, सुना सुना. काय करायचा? तर मित्रांनो बघताय अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता की आपला विसर्जनाचा. आणि व्हिडिओ आता आपल्या इथे स्टॉप करूया कारण की अजून आपल्याला जेवायचं वगैरे आहे. तर इथे तुम्ही बघताय आई आपल्या ते प्रसाद कुठे गेले. तर हां तर मेन गोष्ट आहे बघताय इथे हा जण आपला एक बाप्पासाठी हे असं प्रसाद सगळेजण जेवताही खातात. दही भात आणि त्याच्यामध्ये ही कोणती भाजी आहे? माठाची भाजी घातली. माठाची ना काय? माठाची भाजी आणि पुरणपोळी आहे. तर हे आपला प्रसाद दाखवतात. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आपल्या कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनल ते नवीन आहात तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो, आणि शेअर करायला तर विसरूच नका मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय.